आपल्यासोबत युवा नेते अक्षय मुंदडा आहेत. सध्या अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व इतर 15 वार्डमध्ये नगरसेवकासाठी उमेदवार उभे आहेत. मात्र 2 दिवसांमध्ये सोशल मीडियावर जुने व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल केले जात आहेत. या संदर्भात आपण अक्षय मुंदडा यांच्याशी चर्चा करू. नेमकं या मागचं काय कारण आहे? सर्वांना नमस्कार. आज आपल्या अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. पुढील 3 दिवसांमध्ये मतदान होणार आहे. अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा नगराध्यक्षपदासाठी उभा आहेत. एक प्रभागापासून ते प्रभाग क्रमांक 15 पर्यंत पूर्ण पॅनल आमचा त्या ठिकाणी सक्षमपणे आम्ही उभा केलेला आहे. आमच्या आघाडीचं चिन्ह छत्री आहे आणि छत्री हे विकासाचं चिन्ह आहे, विश्वासाचं चिन्ह आहे आणि प्रगतीचं चिन्ह आहे. आणि आज आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना जसं आत्ता मला आपण विचारलं किंवा काही लोक चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावरती कॉमेंट करतायत, व्हिडिओ व्हायरल करतायत, त्यांच्याही लक्षात आलं की गावातलं राजकारण आता विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 3 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली. मी आदरणीय मोदी साहेबांना काही प्रश्न विचारले. मला अपेक्षित होतं की त्यांच्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी ते पुरावे आपल्याला दाखवावेत. आज मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही पाणीपट्टी भरली नाही, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं की पाणीपट्टी भरणं ही माझी जबाबदारी नाही, पाणीपट्टी मला नगरपालिकेनं सांगायला पाहिजे होती. माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे की 25 वर्ष नगरपालिका कोणाच्या ताब्यात होती आणि ती तुमचं कर्तव्य नव्हतं का की तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीसाठी आपण प्रामाणिक राहावं, पाणीपट्टी आपण स्वतःहून भरावी. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला होता की कचरा घोटाळा झाला आहे, फोर्ड फिगोमध्ये कचरा नेला गेला आहे, टवेरामध्ये कचरा नेला गेला आहे, त्याविषयी तुमचं काय मत आहे? तर ते म्हणतात की हे सगळं काम पाहणं नगराध्यक्षाचं नगरसेवकाचं काम नाही. मग तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक नाहीत. नगराध्यक्षपदाचं जर गावात लक्ष देणं काम नसेल, भ्रष्टाचार रोखणं काम नसेल, चुकीच्या गोष्टी होताना रोखणं काम नसेल, तर नेमकं नगराध्यक्षाचं काम फक्त शेतात पाईपलाईन नेणं, चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देणं, 4,000ची खुर्ची 19,000 आणणं हे नगराध्यक्षाचं काम आहे का? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि पण हे उत्तर न देता त्यांचे सोशल मीडियाचे काही लोक आहेत जे माझ्या वडिलांचा काही जुना व्हिडिओ ह्या ठिकाणी व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी मोदी साहेबांना विनंती राहील की आपलं गाव शांत, संयमी, सुरक्षित गाव म्हणून, शिक्षणाचं गाव म्हणून ओळखलं जातं. तो सदरील व्हिडिओ हा 5 वर्षाच्या आधीचा आहे. त्याच्यामध्ये सर्व लोकांनी आपल्याला माहिती की मास्क घातलेले आपल्याला दिसून येतात. मोदी साहेब, ते ज्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ तुमच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला, तुम्ही पण एक वडील आहात, तुम्ही पण एक सासरे आहात. जो प्रकार माझ्याबरोबर, माझ्या मंडळीबरोबर आणि माझ्या लहान मुलीबरोबर घडला, एखाद्या वडिलाला त्या गोष्टीचा राग येणारच आहे, एखाद्या मुलाला त्या गोष्टीचा राग येणार आहे. माझं म्हणणं आहे की जे आमच्याबरोबर रसवंतीबरोबर घडलं ते कोणाही बरोबर अंबाजोगाईमध्ये घडू नये आणि त्याच बाबतीमध्ये तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी, मी त्याची काळजी घ्यायला हवी. व्हिडिओ अनेक आहेत माझ्याकडे, पण तुमच्या काही लोकांचे व्हिडिओ आहेत, रिंग रोडचे काही व्हिडिओ आहेत, बरेच व्हिडिओ आहेत. पण मला व्हिडिओत जायचं नाही, मला विकासावरती बोलायचं आहे. मला आनंद एका गोष्टीचा आहे की आपल्या शहरानं तो व्हिडिओ ह्या ठिकाणी मनावर घेतलेला नाही, कारण त्यांना माहिती की त्या दिवशी काय प्रकार घडला होता. आणि माझ्या वडिलांनी वडिलकीच्या नात्यानं आपल्या सुनेवरती, आपल्या नातेवरती, आपल्या मुलावरती जर कोणी दारू पिऊन अंगारीत असेल तर त्याला रोखण्याचं काम केलं आहे आणि ते सर्व लोकांना माहिती आहे. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. व्हिडिओवर जाण्यापेक्षा तुम्ही काय नगरपालिकेच्या माध्यमातून पावत्या भरल्यात का, ह्या पावत्या आपण दाखवाव्यात. एवढीच माझी माफक अपेक्षा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. निवडणुका येत राहतील, निवडणुका जात राहतील. अंबाजोगाई कायमस्वरूपी शांत, संयमी आणि सुसंस्कृत शहर आहे. विमलताईच्या काळापासून ते नमिता मुंदडांपर्यंत आम्हाला तेच शहर भविष्यात सुद्धा ठेवायचं आहे. हीच आमची ह्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून आपल्या सगळं जे व्ह्यूअर्स आज आपले बघतायत, माझी त्यांना विनंती की माझी पत्रकार परिषद पाहिल्यानंतर आपण त्यांची पत्रकार परिषद जरूर पहा. त्यांनी काय उत्तर दिले. जो व्यक्ती पत्रकार परिषदेला फाईल घेऊन बसतो, काय कारण आहे फाईल न उघडण्याचं? 5 पावत्या तुम्हाला दाखवायच्यात, तुम्ही आज 5 पावत्या दाखवत नाहीत. खुर्ची घोटाळा तुम्ही म्हणताय की 4,500 रुपयाच्या ऐवजी मी त्यांना अमुक पेमेंट केलं. का तुम्ही त्या खुर्ची घोटाळ्याची चौकशी तुमच्या काळात केली नाही? 5 वर्षाच्या काळामध्ये काय कारण आहे तुम्ही पाणीपट्टी न भरण्याचं? तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन नेणं हा जर गावचा विकास असेल तर माझ्या मतानं आता जनता या ठिकाणी वळकून आहे. विकासाची खात्री, निवडणूक चिन्ह छत्री हे लोकांनी आता मनात धरलंय. आपण खालच्या पातळीवर जाऊ नये, आम्ही त्या ठिकाणी जाणार नाहीत. विकासावरती राजकारण करून आम्ही मांडलेले मुद्दे ह्याचं आपण उत्तर द्यावं, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. ह्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की काकाजीचं नेतृत्व, आमच्या पूर्ण पॅनलचं नेतृत्व भविष्यामध्ये आपल्या गावाला सुजलाम सफलाम करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करण्यात येईल. तो आपण स्वीकारावा आणि आमच्या पॅनलला, आमच्या आघाडीला तुम्ही आशीर्वाद द्यावा, एवढीच विनंती करतो. आणि सर्वांनी 2 तारखेला छत्रीला मतदान करावं अशीच विनंती करून थांबतो. धन्यवाद.